गट्टू चिंकीचं बालपण. गट्टू चिंकी लिव्हिंग रूम मध्ये बसून काही पझल सॉल्व्ह करत होते की तेवढ्यात तिथे आई येते. त्यांच्या हातामध्ये 3-4 अल्बम्स होते. बघा गट्टू चिंकी, मला काय मिळालं? अरे आई, हे काय? यावर किती धूळ बसलीये. चिंकी सगळ्यात वर ठेवलेल्या अल्बमला उचलते आणि त्यावरची धूळ हाताने साफ करू लागते. अगं चिंकी थांब, हा अल्बम आधी कपड्याने पुस. ओके आई. जसं चिंकी धूळ साफ करते तर गट्टू चिंकी पाहतात की अल्बमवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं गट्टू चिंकीचं बालपण. वा बाई, ह्यावर तर गट्टू चिंकीचं लहानपण लिहिलंय. म्हणजे यामध्ये आमचे लहानपणीचे फोटो आहेत? हो बाळा, जेव्हा तुम्ही दोघं लहान होते तेव्हा बाबांकडे एक कॅमेरा होता आणि ते नेहमीच तुमच्या दोघांचे खूप फोटो काढायचे आणि त्या फोटोंचा मी हा एक अल्बम बनवला आणि ह्यावर क्राफ्ट करून हे सुद्धा मीच लिहिलंय. वाव, चल चिंकी, हे फोटो बघून आपण आपल्या आठवणीत रमूया. हो, आत्ताच उघडते गट्टू. चिंकी जसा अल्बमचं पहिलं पान उघडते त्यामध्ये पहिला फोटो गट्टूचा होता. त्या फोटोत गट्टूच्या हातामध्ये एक ग्लास होता आणि त्याची पॅन्ट ओली होती आणि तो रडतही होता. गट्टू, तू चड्डी ओली केली होतीस म्हणून रडत होतास? काय? नाही नाही, मी असं कधीच करू शकत नाही. हो ना आई? हो रे गट्टू बाळा, तू चड्डी ओली नव्हती केलीस, पण तू स्वतःच तुझा दुधाचा ग्लास तुझ्या अंगावर पाडून घेतला होता आणि मग रडायला लागला. तेव्हाच बाबांनी फोटो काढला. पाहिलं शिंकी, मी चड्डी ओली केली नव्हती. पण तू ह्यामध्ये किती छोटा दिसतोयस. हो, ते तर आहे. मग चिंकी पान उलटते. दुसऱ्या फोटोमध्ये गट्टू चिंकी आपल्या छोट्याशा टेबल खुर्चीवर बसले होते आणि त्यांच्यासोबत असलेल्या 2 खुर्च्यांवर 2 खेळणी होती. एका खुर्चीवर एक पिंक डॉल आणि एकावर एक माकड. हे 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 काय करतोय आई आम्ही? हे त्या दिवशी तर गट्टू चिंकी, चला जेवायची वेळ झालीये. छोटे गट्टू चिंकी जोर जोरात रडू लागतात. अरे काय झालं मुलांनो? आई, माझा टिकू माझ्यावर चिल्लाय आणि माझी बाहुली सुद्धा. पण का मुलांनो, तुमची खेळणी का चिडलेत? कारण तू त्यांना जेवायला नाही देत. आई ग, मला माझ्या टिकू माकडा सोबत जेवण करायचंय आणि मला माझ्या बाहुली सोबत. काय? बरं ठीक आहे मुलांनो, घ्या, मी त्यांना सुद्धा तुमच्यासोबत खुर्चीवर बसवते. काय? आम्ही खेळण्यांना जेवण करायला का सांगितलं आई? हो, हे तर किती फनी आहे. मुलांनो, पण तुम्ही दोघं नेहमी चिकू माकड आणि डॉली बाहुली सोबत राहायचात, त्यांना सोडतच नव्हतात. बरं आई, ही खेळणी कुठे गेली? आम्हाला खूप आवडायची ना. हो आई, ही बाहुली किती छान दिसतीये. किती मस्त झालं असतं जर आत्ताही ते आमच्या जवळ असते. आणि हे घरातच कुठे? काय? नाही रे मुलांनो, जेव्हा आपण घर शिफ्ट करत होतो तेव्हा ते हरवले. तुम्ही दोघं हे हरवल्यावर खूप रडले. मी खूप मुश्किलीने तुम्हाला समजावलं. आईच्या बोलण्यावर गट्टू चिंकी दुःखी होतात. पण तेवढ्यात आई म्हणते, अरे हो, पण गट्टू चिंकी, अगदी असा चिकू माकड पुंटून किड्सच्या वेबसाईटवर सुद्धा आहे आणि ही गुलाबी टोपीची बाहुली सुद्धा मी पाहिलं होतं. थांबा, आत्ता दाखवते. आई लगेचच आपल्या फोनमध्ये पुंटून किड्सची वेबसाईट ओपन करते. तिला चिकी मंकी आणि पिंक डॉल मिळून जाते. हां, हे बघा मुलांनो, मी आत्ताच तुमच्यासाठी ऑर्डर देते. मग तर आमचे लहानपणीचे खेळणे आमच्याकडे परत येतील. ये! चल, आता आपण अल्बम मधला पुढचा फोटो बघूया. चिंकी पुढचा फोटो पाहते, ज्यात गट्टू चिंकी आपल्या स्कूल युनिफॉर्म मध्ये उभे होते, पण त्यांचा युनिफॉर्म वेगळा होता. हा कधीचा फोटो आहे आई? हा शाळेचा ड्रेस तर आमच्या शाळेच्या ड्रेसपेक्षा एकदम वेगळा आहे. हा तर तुमच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा फोटो आहे आणि त्यावेळेस तुम्ही प्री किंडरगार्टन मध्ये होतात. ओ, मग आई, आम्ही शाळेत जायच्या पहिल्या दिवशी रडलो होतो. त्या दिवशी तर. मुलांनो, चला, आज तुम्हाला शाळेत जायचंय ना? खूप मजा येईल. नाही, मला शाळेत नाही जायचं. गट्टू, असं नाही करायचं.
शाळेत आपल्याला नवे मित्र मिळतील. चल. नाही जायचं आई, मला शाळेत नाही जायचं, मला शाळेत नाही जायचं आई, मला शाळेत. आणि गट्टू आईला जाऊन चिकटतो. गट्टू, तू मला एकटीला शाळेत जाऊ देशील? मग तिथे मी एकटीच राहील. हो गट्टू बाळा, तुम्हा दोघांना सोबत शाळेत जावंच लागेल आणि तिथे खूप मजा येते. नाही, मला नाही जायचं, नाही जायचं. काय? मग मी शाळेत नाही गेलो आई? नाही रे गट्टू, तू गेला होतास शाळेत. पण कसं आई? गट्टू शाळेत जायला कसा तयार झाला? ती पण एक मस्त गोष्ट आहे चिंकी. तर झालं असं होतं की बघा ना, गट्टू शाळेत जायला तयारच होत नाहीये. गट्टू बेटा, शाळेत तर सगळ्यांना जावं लागतं ना. नाही, मला आईला सोडून नाही जायचं, बाबा नाही जायचं, शाळेत नाही जायचं. अच्छा गट्टू बेटा, जर आई पण तुझ्या सोबत आली तर? यावरती गट्टू शांत बसतो आणि आई सुद्धा त्याच्यासोबत शाळेमध्ये जाते. काय? तू खरंच आई माझ्यासोबत शाळेत आली होती? हो गट्टू बाळा, आणि एवढंच नाही तर मी सुद्धा तुमच्यासोबत तुमच्या वर्गात छोट्या सीटवर बसले होते, आणि तेही पूर्ण वेळ, कारण तू मला एकटीला सोडतच नव्हतास. मग काय झालं आई? मग हळूहळू तुम्हाला नवीन मित्र मिळाले. मग तुम्ही दोघं एकटेच शाळेत जायला लागलात. चल चल, पुढचा फोटो पाहूया. पुढच्या फोटोमध्ये गट्टू चिंकी दोघांनीही लेंगा घातला होता. हे बघून तर सगळे खूप हसू लागतात. अरे, हे काय आई? तू मला लेंगा का घातलायस? अरे गट्टू, मी नव्हता घातला, दिवाळीच्या वेळेसचा आहे. आणि तुझ्यासाठी तर आम्ही कुर्ता घेऊन आलो होतो. पण तुला चिंकीचा लेहंगा इतका आवडला की तू हट्टच धरलास की तुलाही लेहंगाच घालायचा, म्हणून आम्हाला तुझ्यासाठी सुद्धा तसाच आणावा लागला. गट्टू, तुझं ना नेहमीच काहीतरी वेगळ्याच गोष्टीसाठी हट्ट असतो. पण आता असा हट्ट करत नाही मी चिंकी, आता मी स्मार्ट झालोय. असं? मग काल तो कोण होता जो आईला दुधी भोपळा करू नकोस म्हणून हट्ट करत होता? ते तर वेगळं आहे ना चिंकी, मला दुधी आवडत नाही. पण गट्टू बाळा, संध्याकाळी जो हलवा तू खाल्लास आणि तुला खूप आवडला, तो दुधी भोपळ्याचाच होता. काय? हो गट्टू, तू नेहमीच असे विचित्र हट्ट करत असतोस. मग मलाही डोकं चालवून काहीतरी युक्ती करावीच लागते. पण तो हलवा दुधी भोपळ्याचा कसा असू शकतो? मानला आई तुला. तुझ्याकडे तर नेहमीच गट्टूच्या हट्टाचं एक औषधच असतं. हो चिंकी, एकदम बरोबर बोललीस. मग गट्टू, चिंकी आणि आई अजूनही फोटोग्राफ्स पाहू लागतात आणि केव्हा संध्याकाळ उलटून जाते समजतच नाही. अशा प्रकारे गट्टू चिंकी आपलं बालपण पुन्हा पाहतात, तेही आपल्या फोटोंच्या मदतीने.